नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, तुम्ही सेविकाताई असताल तर तुमच्यासाठी सेविकाताईंसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की केंद्र सरकारने अंगणवाडी सेविकेंना प्रोत्साहन भत्ता म्हणून तुम्ही कितीही रक्कम कमवू शकता असं म्हटले आहे। म्हणजे 250 ते 5,000, 6,000, 7,000 आपण कितीही रक्कम कमवू शकतो, परंतु त्यासाठी आपल्याला फक्त एकच महत्त्वाचं काम करायचं आहे, हा GR मी याच्या अगोदर तुम्हाला सुद्धा या चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। खूप महत्त्वपूर्ण हा GR आहे। या GR मध्ये नमूद केलेलं आहे की अंगणवाडी सेविकांना केंद्र सरकारकडून प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे, परंतु त्यासाठी अंगणवाडी सेविकांनी काही माहिती आणि काही महत्त्वपूर्ण अपडेट देणे गरजेचे आहे। तर ती माहिती कोणती? तर बघा, अंगणवाडी सेविकाताईंना माहिती आहे की प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे जे फॉर्म भरायचे आहेत ते अंगणवाडी सेविकांकडे आलेले आहेत, परंतु अंगणवाडी सेविकांनी हे फॉर्म भरताना काही गोष्टी लक्षात घेणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे, तरच त्यांना हा भत्ता भेटणार आहे। आणि आपण कितीही आपण या प्रोत्साहन भत्त्यासाठी कितीही फॉर्म भरू शकतो, म्हणजे अनलिमिटेड। या फॉर्म भरण्याला लिमिट नाही आहे। जसं आपल्याला CBA कार्यक्रम घेणे महत्त्वाचे आहे, महिन्यातून 2च कार्यक्रम घ्यायचे आहेत, त्याच्यापेक्षा जास्त आपण घेऊ शकत नाही। परंतु ही जी योजना आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना, ही एक अंगणवाडी सेविका आपल्या लॉग इनमधून 1 ते 100, 1000 कितीही फॉर्म भरू शकते आणि त्या फॉर्मचे पैसे अंगणवाडी सेविकांच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहेत। केंद्र सरकारकडून हा भत्ता भेटणार आहे। तर अंगणवाडी सेविकांना हा फॉर्म भरण्यासाठी काही महत्त्वपूर्ण अटी व शर्तींचं पालन करावं लागणार आहे। तर त्या अटी व शर्ती कोणत्या हे तर बघा ताईंनो, हाच तो महत्त्वपूर्ण GR आहे। या GR मध्ये नमूद केलेलं आहे की अंगणवाडी सेविका कशा पद्धतीने प्रोत्साहन भत्ता मिळवू शकतात। तर बघा, प्रोत्साहन भत्ता कशा पद्धतीने भेटणार, या भत्त्यासाठी अंगणवाडी सेविकांना पात्र महिलांचे, लाभार्थी महिलांचे ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत। आपल्याला जो यूजर ID पासवर्ड दिलेला आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी, त्याच्यावर जाऊन लॉग इन करायचं आणि लॉग इन केल्यानंतर आपण हा फॉर्म भरायचा आहे। परंतु हे फॉर्म कोणाचे भरायचे? बघा, आपण सर्वात अगोदर फॉर्म ओपन केल्यानंतर आपल्यासमोर ड्यू लिस्ट येते। तर त्या ड्यू लिस्टमधील जर महिला पात्र असेल तर त्या महिलांचं जर फॉर्म भरले तरी देखील आपल्याला पैसे भेटणार आहेत। म्हणजे ड्यू लिस्टमधील जर महिलांचा फॉर्म भरला तर पहिल्या हप्त्यासाठी म्हणजे पहिला हप्ता 50चा आपल्याला भेटणार आहे, त्या महिलेला संबंधित रक्कम भेटणार आहे। परंतु आपल्याला ड्यू लिस्टमधील जर आपण फॉर्म भरला तर 100 रुपये एवढा भत्ता आपल्याला भेटणार आहे। आणि जर फ्रेश आपत्ती असेल, म्हणजे नवीन जर आपण लाभार्थ्यांची बेनिफिशरी रजिस्ट्रेशनमधून जर आपण नवीन लाभार्थ्यांची नोंदणी केली तर 250 रुपये, म्हणजे संबंधित महिलेला जर पहिला हप्ता भेटला तर 150 रुपये सेविकेंना आणि दुसऱ्या हप्त्याची जर माहिती भरली तर 100 रुपये, एकूण 250 रुपये तर अंगणवाडी सेविकेंना भेटणार आहेत। तसेच बघा, हे पहिल्या हप्त्याचं झालं। ती महिला जर दुसऱ्यांदा गरोदर असली आणि जर तिला मुलगी झाली तर अंगणवाडी सेविकांना डायरेक्ट 250 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। परंतु त्यासाठी ताईंनो तुम्हाला त्यांच्या अटींचं पालन करायचं आहे। त्यांची अट बघा काय आहे, पहिला हप्त्याचा हप्ता बघा कधी भेटणार, प्रसूतीनंतर 14 आठवड्यापर्यंत, म्हणजे प्रसूतीनंतर जर 90 दिवसांच्या आत त्या संबंधित महिलेचा फॉर्म भरणे गरजेचे आहे। जर त्या महिलेचा फॉर्म 90 दिवसांच्या आत भरला गेला तरच अंगणवाडी सेविकांना हा प्रोत्साहन भत्ता व संबंधित त्या महिलेला DBTद्वारे ती रक्कम भेटणार आहे। जर महिला दुसऱ्यांदा गरोदर असेल परंतु तिला मुलगी झाली असल्यास तरच लाभ भेटणार आहे। बघा ताईंनो, तर दुसऱ्या मुलीला जरी लाभ घ्यायचा असेल तर तो देखील 90 दिवसांच्या आतच, म्हणजे 90 दिवसांच्या आत अंगणवाडी सेविकांनी त्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे। जर आपण प्रधानमंत्री मातृवंदना ॲपवर असू द्या किंवा वेबसाईटवर असू द्या, दोन्ही पद्धतीने आपण लॉग इन करू शकतोय। जर आपण नोंदणी केली म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर 14 आठवड्यापर्यंतच आपल्याला मुदत आहे। 90 दिवसांच्या आत जर आपण हा फॉर्म भरला तर अंगणवाडी सेविकांना सुद्धा लाभ होणार आहे आणि संबंधित त्या महिलेला सुद्धा लाभ भेटणार आहे। हा व्हिडिओ आणि ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे ताईंनो, एकही लाभार्थी सोडू नका। आपल्या सर्वेतील, आपल्या पाहुणे रावळ्यातील, आपले जे नातेवाईक आहेत, आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणी आहेत, त्या सर्वांना, जे याच्यामध्ये योजनेमध्ये पात्र आहेत त्या सर्व महिलांना याचा लाभ द्या।
आपलाही फायदा होतोय आणि संबंधित महिलांना देखील प्रधानमंत्री मातृवंदनेचे पैसे भेटणार। हा व्हिडिओ ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे ताईंनो, जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ताईंनो। फॉर्म भरण्याची सुरू आहेत, काही सेविका ताईंना अडचणी येत आहेत, मला देखील खूप अडचणी आलेल्या आहेत, अजून ते लॉग इन व्यवस्थित प्रकारे चालत नाही, त्यामुळे मी तो व्हिडिओ अपलोड केला नाही। लवकरच त्याचा व्हिडिओ देखील तुम्हाला भेटणार आहे आणि याच पद्धतीने सर्व अंगणवाडी सेविका ताईंनो फॉर्म भरा आणि फॉर्म भरल्यानंतर बघा फॉर्म भरण्याचे लिमिट नाही आहे, अनलिमिटेड आहे, आपण कितीही याच्यामध्ये फॉर्म भरू शकतो, त्यामुळे सर्व सेविका ताईंसाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे। व्हिडिओ आवडला